आता आपण बघतोय डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्केव्हचा आणि कॉन्व्हेक्सचा शेपवरून आपण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवू शकतो. हे त्यांचे शेप आहेत. तर कॉन्केव्ह लेन्स, पहिला पॉईंट काय आहे, तर कॉन्केव्ह लेन्स हॅज इट्स सरफेस कर्व्ड इनवर्ड्स. केव्हवरून लक्षात येतं. केव्ह म्हणजे आपली गुहा असते तर ती कशी असते, इनसाईड असते. त्यामुळे हा जो कर्व आहे हा कसा आहे, म्हणजे जर समजा आपण इकडून बघितलं तर आपल्याला हा इनवर्ड दिसतो. सो कॉन्केव्ह लेन्सचा कर्व कसा असतो, इनवर्ड्स असतो, आतल्या बाजूला असतो. आणि जर आपण इकडून बघितलं तर किंवा इकडून कुठूनही बघितलं तर कॉन्व्हेक्सचा मात्र कसा आहे, आउटवर्ड आहे. सो पहिला पॉईंट काय होईल, तर याचा कर्व, कॉन्केव्हचा कर्व हा इनवर्ड आहे, कॉन्व्हेक्सचा कर्व हा आउटवर्ड आहे. तोच आपला फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट काय आहे, तर कॉन्केव्ह लेन्स आर थिनर इन द मिडल, थिकर ऑन द एजेस. तर ह्या आपल्या मिडल पार्ट आहे आणि इथं कशा आहेत, या थिनर आहेत. सो या थिनर इन द मिडल आहेत आणि आपल्या एजेसला ह्या कशा आहेत, थिक आहेत. इथं जास्त जाड आहेत, इथं जास्त जाड नाही आहेत. सो कशा आहेत, त्याच्या शेपवरून आपल्याला लक्षात ठेवतात. आहे मिडलमध्ये कशा आहेत, थिनर, एजला कशा आहेत, थिकर. आणि त्याच्याच बरोबर उलटं काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये मिडलला कशा आहेत, थिकर, एजला कशा आहेत, वरती आणि खाली, तर ह्या थिनर आहेत. सो आपल्याला हा पॉईंट मिळाला. काय मिळाला, तर कॉन्व्हेक्स लेन्स आर थिनर इन द मिडल, कॉन्केव्ह लेन्स आर थिकर इन द मिडल. शेपवरून आपल्याला ते लिहिता येत आहे. आणि थर्ड पॉईंट काय आहे, तर कॉन्केव्ह लेन्स इज डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्जिंग म्हणजे काय, तर याच्यावरती लाईट रेज पडल्यानंतर हे अवे पाठवतं एकमेकांच्या, त्यामुळे हे काय होतात, डायव्हर्ट होतात. डायव्हर्ट म्हणजे काय, दुसरीकडे वळणे. तर ते डायव्हर्ट म्हणजे एकमेकांपासून लांब जाणे, तर ते एकमेकांपासून लांब जातात. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये काय होतं, एकत्र येतात. एकत्र येण्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हर्ज होतात, म्हणून त्याला आपण कसले लेन्स म्हणतो, कॉन्व्हर्जिंग लेन्स. सो कॉन्केव्ह लेन्स ही डायव्हर्जिंग लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स ही कन्व्हर्जिंग लेन्स आहे. तर हे झाले डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स.